नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत। राज्यसेवेचा फॉर्म भरत असताना भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रमुख अडचणी आणि त्याचे सोल्युशन काय याविषयी डिस्कस करणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्या विद्यार्थ्यांना ही अडचण येत आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। काही विद्यार्थी महाओनलाईनची यूजर आयडीज विसरून जातात। जर तुम्हाला यूजर आयडीज माहिती नसेल तर तुम्ही MPSCचा फॉर्म कसा भरणार? तर यूजर आयडी तुम्हाला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही जर यूजर आयडी विसरली असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा। तो महाओनलाईनचा हेल्पलाईन नंबर आहे आणि फोन केल्यानंतर तिथे यूजर आयडी विसरला आहात या ऑप्शनला सिलेक्ट करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। त्यानंतर तुम्हाला यूजर आयडी त्यांनी मेसेज किंवा ईमेल करतील। त्यानंतरची अडचण बरेच विद्यार्थी पासवर्ड विसरून जातात। जर तुम्हाला यूजर आयडी माहिती आहे आणि पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही MPSCचा फॉर्म भरू शकत नाही। पासवर्ड विसरला असेल आणि तो परत मिळवण्यासाठी लॉग इन ऑप्शन खाली पासवर्ड विसरला आहात किंवा फॉरगॉट पासवर्ड हे ऑप्शन आहे, त्या टॅबवरती क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा यूजर आयडी, डेट ऑफ बर्थ, तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ईमेल किंवा मेसेज येईल। त्या मेसेजमध्ये तुमचा एक नवीन पासवर्ड असेल, तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे आहे ते तुम्ही तिथे बदलू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा विसरलेला पासवर्ड परत मिळवू शकता। मला सर्वात जास्त कमेंट या कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट चुकीची टाकली याबद्दल येत आहेत। जर मित्रांनो तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट नंबर चुकीचा टाकला असेल किंवा चुकून तुमची कास्ट वेगळी झाली असेल तर तुम्ही पाहू शकता की ते सेक्शन ग्रे होतं आणि तुम्हाला ते चेंज करता येत नाही। तर अशा वेळेला भरपूर टेन्शन येतं। याचं सोल्युशन म्हणजे तुम्ही MPSCला ईमेल करा। ईमेलमध्ये तुमचं यूजर आयडी, तुमचं पासवर्ड टाका आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी काय आहे आणि चुकून तुम्ही कोणती कॅटेगरी टाकली आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट नंबर जर चुकला असेल तर बरोबर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका आणि चुकीचा सुद्धा टाका। तिथे मेन्शन करा की चुकीचा कास्ट सर्टिफिकेट नंबर कोणता आणि बरोबर कास्ट सर्टिफिकेट नंबर कोणता। तर MPSC आयोग तुमच्या प्रोफाईलमध्ये बदल करेल आणि त्यानंतर तुम्हाला ईमेल किंवा मेसेज येईल। या प्रोसेसमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूकपणे टाकणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही फॉर्म भरत असतानाच काळजीपूर्वक भरा। त्यानंतरची विद्यार्थ्यांना जास्त येणारी अडचण ती म्हणजे आधार कार्ड विषयी। आधार कार्डवर तुमचं नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल झाला असेल, चुकीचा झाला असेल, तुमचं जर नाव चुकीचं आलं असेल, तुमचं डेट ऑफ बर्थ चुकीची झाली असेल किंवा तुमचं जेंडर चुकीचं पडलं असेल तर महाओनलाईनवरती फॉर्म भरत असताना तो ॲक्सेप्ट होत नाही। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आधार कार्डवरील तुमची इन्फॉर्मेशन चेंज करा आणि त्यानंतर तुम्ही महाओनलाईनवरती MPSCचा फॉर्म भरा। आधार कार्ड सोबत तुम्ही तुमचा चालू असलेला फोन नंबर लिंक केलेला असेल तर तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन चेंज करू शकता आणि जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला आधारच्या सेंटरवर जाऊन ती माहिती अपडेट करावी लागेल। तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर त्या लवकरात लवकर अपडेट करून घ्या, कारण की परीक्षेबरोबरच तुम्हाला दुसरीकडे सुद्धा अडचण जाऊ शकते। आधार कार्डची इन्फॉर्मेशन तुम्ही अपडेट केल्यानंतर महाओनलाईनला तुम्ही ईमेल करा। ईमेल करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर जो ईमेल आयडी आहे तिथे ईमेल करा। त्या ईमेल आयडी मध्ये तुम्हाला काय बदलायचं आहे ते मेन्शन करा। त्यानंतर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड तिथे मेन्शन करा। महाओनलाईन कडून तुमच्या प्रोफाईल मध्ये बदल केले जातील आणि बदल झाल्यानंतर त्या संबंधित तुम्हाला ईमेल येईल। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचा अकाउंट डीॲक्टिवेट होण्यासंबंधी मला कमेंट केली आहे। डीॲक्टिवेट झालेला अकाउंट पुन्हा ॲक्टिवेट कसं करायचं यासंबंधी मी भरपूर नेटवरती पाहिलं, पण मला काही सोल्युशन त्याचं मिळालं नाही। जर तुमच्यापैकी कोणाचं डीॲक्टिवेट झालेलं अकाउंट तुम्ही पुन्हा ॲक्टिवेट केलं असेल, तुम्ही महाओनलाईनचं अकाउंट पुन्हा कसं ॲक्टिवेट केलं यासंबंधी कमेंट करा, जेणेकरून तुमच्या एका कमेंटमुळे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा भरपूर फायदा होईल। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर लवकरात लवकर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि MPSCचा फॉर्म भरा। राज्यसेवेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2018 आणि त्याची परीक्षा 17 फेब्रुवारीला होणार आहे। MPSCचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, नाहीतर डिसलाईक करा।